वेलकम टू एस इंग्लिश स्पीकिंग इन्स्टिट्यूट. तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे का, पण सेंटेन्स इंग्लिशमध्ये फ्रेम करता येत नाही? डोंट वरी, या सगळ्याच प्रॉब्लेमचं सोल्युशन आज आपल्याला या लेक्चर मधून मिळणार आहे. आजपासून आपण स्टार्ट करत आहोत आपला 12 टेन्सेस सिरीज, ज्याच्यामध्ये 12 डेज 12 टेन्सेस विथ इझी मेथड, इझी स्टेप आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि डेली आपले टेन्सेस फॉलो करा. सो आज आहे आपला डे 1 आणि आज आपण स्टार्ट करणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस सिच्युएशनला. प्रेझेंट कंटिन्युअस सिच्युएशनलाच आपण मराठीत म्हणतो चालू वर्तमान काळ. जेव्हा एखादी घटना, एखादी मुवमेंट प्रेझेंट मध्ये घडत आहे, त्या गोष्टी एक्सप्लेन करण्यासाठी, सांगण्यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सला यूज करू शकतो. सो फर्स्ट वी यूज अ सब्जेक्ट. नाउ वी हॅव अ सिंग्युलर सब्जेक्ट और अ प्लुरल सब्जेक्ट. सब्जेक्टलाच आपण मराठीमध्ये म्हणतो कर्ता, ज्यापासून आपल्या वाक्याची सुरुवात होणार आहे. वी हॅव सिंग्युलर और प्लुरल सब्जेक्ट लाइक ही, शी, इट, नेम, वी, यू, दे. नाउ सेकंड पार्ट इज अ हेल्पिंग वर्ब, सहाय्यकारी क्रियापद. वी हॅव अ 3 हेल्पिंग वर्ब्स. दे आर am, is, are. That helping verbs we use as we follow the subjects. First, here is a subject he. For he we use is helping verb. For she we use is helping verb. For it we use is helping verb. For name we use is helping verb. But when we use a plural subject like we, that time we are using are helping verb. For the you we are using are helping verb, and they we are using are helping verb. Now it's I. For I we use am helping verb. Let's take some sentences. First we have a designation. Designation it means what? एखाद्या व्यक्तीची ओळख सांगणे किंवा एखाद्या व्यक्तीची माहिती देणे. For that we say as a designation, for give information. So first we have sentence, मी शिक्षक आहे. I am a teacher. ती डॉक्टर आहे. She is doctor. तो अभियंता आहे. He is an engineer. आम्ही मालक आहोत. वी आर अन ओनर्स. तू खेळाडू आहेस. यू आर अ प्लेयर. आता डेझिग्नेशन आहे. सेकंड आहे लोकेशन. लोकेशन इट मीन्स व्हेन वी आर टॉकिंग अबाउट एनी पर्टिक्युलर प्लेस, जेव्हा आपण एखाद्या स्थळ, ठिकाणाबद्दल बोलत आहोत. फॉर एक्झाम्पल, मी घरी आहे. वाक्य काय आहे? मी घरी आहे. आय एम इन होम. ती शाळेत आहे. शी इज इन द स्कूल. तो गावी आहे. ही इज इन विलेज. आम्ही मैदानात आहोत. वी आर ऑन ग्राउंड. तू बाजारात आहेस. यू आर इन द मार्केट. नाउ दॅट वी हॅव टॉक अबाउट द लोकेशन. नेक्स्ट पार्ट इज अबाउट द क्वालिटीज. एखाद्या व्यक्तीचा असलेला गुण. फॉर दॅट पर्पज वी आर युझिंग क्वालिटीज. जसे की इथे दिलं आहे, मी प्रामाणिक आहे. आय एम हॉनेस्ट. ती दयाळू आहे. शी इज काइंड. तो हुशार आहे. ही इज स्मार्ट. आम्ही धाडसी आहोत. वी आर ब्रेव. तू कष्टाळू आहेस. यू आर हार्ड वर्किंग. नाउ these all are the qualities of the people. ह्या व्यक्तींच्या असलेल्या क्वालिटीज आहेत. द लास्ट इज द मुवमेंट. मुवमेंट इट मीन्स जसे की मी बोलत आहे, तुम्ही ऐकत आहात. मग याच्यामध्ये काय आहे, आपण ज्या गोष्टी आपल्या सराउंडिंग घडत असलेल्या गोष्टींबद्दल सांगत आहोत. फॉर एक्झाम्पल, मी काम करत आहे. द सेंटेन्स इज आय एम वर्किंग. ती बोलत आहे. शी इज टॉकिंग. तो शिकवत आहे. ही इज टीचिंग. आम्ही विचार करत आहोत. वी आर थिंकिंग. तू प्रयत्न करत आहेस. यू आर ट्राईंग. ना अशाच पद्धतीचे अजून सेंटेन्स बघण्यासाठी आणि ह्या टॉपिकला डिटेलमध्ये समजून घेण्यासाठी आपला नेक्स्ट व्हिडिओ पहा.